महाराज रजपूत यांना साथ करतील आयरे सर. आदियांती आवसान आहे आदियांती आवसान गिरती माये गिरती माये
करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने बिन जीवा सुखणो हे. हेरती माईके दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसान. अविनाश करी आपुलिया ऐसे, अविनाश करी आपुलिया ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे. एरती माईके दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसान. तुका म्हणे का मरणेची सरे, तुका म्हणे का मरणेची सरे, उत्तम जीवुरे कीर्ती मागे. कीर्ती माईके दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसान. विठ्ठल विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विश्वगुरुनाथ महाराज की जय. विठ्ठल 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 समचरण सरोजम सान्द्रणीलाम्बुदाभं, जगन्निहित पाणिं मण्डनं मण्डनाना. तरुण तुलसीमाला कण्धरं कञ्जनेत्रं, सदय धवलहासं श्रीविठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंगा करो प्रथम नामाला, पांडुरंगा करो प्रथम नामाला, पांडुरंगा करो
संतांची या त्यांच्या कृपाधाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका राधा मेरी स्वामिनी मैं राधे जुका दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन में वास जयांसे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उतारा सोपान देवा निवृत्ती उतारा निवृत्ती उतारा सोपण देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू स्वामी निवृत्ती दातारू स्वामी निवृत्ती दातारू विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू स्वामी निवृत्ती दातारू स्वामी निवृत्ती दातारू विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू शरण एका जनार्दनी निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी शिव अवतार धरून केले त्रैलोक्य पावन हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुधरी नदी बारंबार पवन सुधरी नदी बारंबार हे दुःख मारुती नंदन हे दुःख
सुखणू हे. ये रती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसान. विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग वैराग्य शिरोमणी देहूचे साधू सुप्रसिद्ध संत आदरणीय तुकाराम महाराज यांचा घेतलेला आहे. तुकाराम महाराज या अभंगातून वर्णन करतात की देव आपलासा करून घ्या, तुम्ही देव आपलासा करून घ्या. तुकाराम महाराज म्हणतात, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. या जगामध्ये देवाविना सुख नाहीये. आपण प्रत्येक गोष्टीमध्ये सुख बघतो, पण सुख आपल्याला मिळत नाही. देवाशिवाय आपल्याला सुख मिळत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तेने विना जीवा सुख नोहे. एरती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसान. एरती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसान. या जगामध्ये सगळं खोटं आहे. या जगामध्ये सगळं खोटं आहे. संसार मायेने भरलेला आहे. संसार काय झालेला आहे? मायेने भरलेला आहे. म्हणून तुकाराम महाराज संसाराला माया म्हणतात. संसाराला तुकाराम महाराज माया म्हणतात. ये रती मायेके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसान. त्या संसाराला दुःखच आहे, त्याला अंतच नाही अजिबात. अंतही नाही आणि आदिही नाही आणि अवसानही नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, अविनाशाकडून परब्रह्माकडे जाण्याचा मार्ग म्हणजे तुकाराम महाराज सांगतात, देव आपलासा करून घ्या आणि त्याचं वेड पिसा मनाला लावून घ्या. आपल्या गोविंदाचा आपण मनाला वेड पीस लावून घ्या. अविनाश करी आपुलिया ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे. येरती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसान. मग तुकाराम महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात, तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. मरायचं असेल तर काहीतरी कीर्ती उरेल मागे, या पद्धतीने मरा. प्रत्येक जणाला जायचंच आहे, कोणी इथं राहणार नाहीये. कोण राहणार आहे? आजी, बाबा, तुम्ही? प्रत्येक जणाला जायचंच आहे, पण काहीतरी कीर्ती मागे उरेल अशा पद्धतीचं कार्य आपण केलं पाहिजे. केलं पाहिजे की नाही? आपण उत्तम कीर्ती मागे, फक्त कीर्तीच नाही तर उत्तम कीर्ती मागे उरेल अशा पद्धतीचं कार्य आपण केलं पाहिजे, असं तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. येरती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसान. विठ्ठल विठ्ठल आज या ठिकाणी आपण सगळे जमलेलो आहोत. सर्वांना ज्ञात आहे आपण कशासाठी जमलेलो आहोत. रामेश्वर महादेव मंदिराचा आज वर्धापन, आज 19 तारखेला वर्धापन दिन आहे. तिसरा वर्धापन दिन आहे. त्या निमित्ताने सप्ताहाचं 3रं वर्ष चालू आहे. अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. रामेश्वर महादेव मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह या पावन आणि पुण्य नगरीमध्ये चालू आहे. आदरणीय पंढरीनाथ महाराज डांगे सर, आमचे डांगे बाबा, बाबांच्या कृपेने, बाबांच्या कुशल मार्गदर्शनाने श्री रामेश्वर महादेव मंदिराचा वर्धापन दिन पार पडतोय आणि वर्धापन दिनानिमित्त सप्ताह पार पडतोय. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. वर्धापन दिनानिमित्त मला वाटतं पहिल्या वर्षी फक्त सरांचं कीर्तन झालं होतं, सिंगल कीर्तन झालं होतं. आणि दुसऱ्या वर्षी पण सप्ताह झाला, अखंड हरिनाम सप्ताह झाला. आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की 3ऱ्याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह होतोय. आणि
माझी अशी इच्छा आहे ज्ञानोबाराय तुकोबारायांकडे की जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हा सप्ताह चालत राहावा, अशी माझी ज्ञानोबारायांकडे इच्छा आहे. आज या सेवेसाठी उपस्थित आदरणीय डांगे सर, त्यांच्या चरणावरती मी नतमस्तक होते. आदरणीय आमचे सीताराम काका, मातोरीचे भजनी मंडळ, त्यांच्याही चरणावरती मी नतमस्तक होते. मृदुंगाचार्य आमचे स्वप्नील महाराज, स्वप्नील महाराज, त्यांच्याही चरणावरती मी नतमस्तक होते. गायक हरिभक्त परायण संजय महाराज जमधडे, यांच्याही चरणावरती मी नतमस्तक होते. विश्वनाथ महाराज राजपूत, त्यांच्याही चरणावरती मी नतमस्तक होते. आज इथं उपस्थित असलेले आमचे चोपदार आदरणीय भोर मामा आणि चास्कर तात्या, त्यांच्याही चरणावरती मी नतमस्तक होते. तुम्ही म्हणाल मग सर्वांच्याच चरणावरती नतमस्तक होता, मग आम्हीच जर ऐकायला नसलो तर तुम्ही काय कराल? तुमच्याही सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होते. आणि आज इथं उपस्थित असलेले विश्वगुरु साऊंड चापडगाव, म्हणजे आमचीच सिस्टीम आहे, विश्वगुरु साऊंड चापडगाव ऑपरेटिंगला असणारे आमचे शिवा दादा, आदरणीय आमच्या देवरे मावशी, खूप भक्ती केली आणि देव मिळवला. देव मिळवला. विठ्ठल 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 कुंती मातेला दुःखामध्ये देव मिळाला. तसेच भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या मनातील व्यथा ओळखून भगवान अर्जुनाला भगवद्गीता सांगितली. आणि भगवद्गीता सांगितल्यानंतर अर्जुनाच्या मनातील व्यथा ओळखून, दुःखी व्यथा होती की नाही अर्जुनाच्या मनामध्ये, दुःखी व्यथा ओळखून, अर्जुनाच्या मनातली दुःखी व्यथा ओळखून भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीता सांगितली अर्जुनाला. अजून यापेक्षा काय पाहिजे हो? विठ्ठल 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 एवढी भक्ती अर्जुनाची होती, एवढी भक्ती कुंती मातेची होती. त्यांनी देव आपलासा करून घेतला. आणि एके दिवशी तुमच्या माझ्यासारखा एक साधारण मनुष्य सुखाच्या शोधार्थ निघाला. सुखाच्या शोधात तो निघाला आणि सुखाचा पत्ता तो विचारू लागला. सुखाचा पत्ता कोणी सांगेल का हो? सुखाचा पत्ता संत सोडून कोण सांगणार आहे? सुखाचा पत्ता तो विचारत विचारत, समजा आपल्या स्वप्नील दादांना विचारलं, डांगे सरांना विचारलं, सांगतील का? आमचे डांगे सर सांगतील हो, सुखाचा पत्ता सांगतील. स्वप्नील दादा पण सांगतील. सुखाचा पत्ता विचारत विचारत तुमच्या माझ्यासारखा मनुष्य आपल्यासारख्याच मनुष्यांना विचारत फिरत होता. एक साधी व्यक्ती, भक्ती करणारी व्यक्ती म्हणाली, तुला सुखच पाहिजे ना? तुला सुख पाहिजे असेल तर मी सांगतो त्या मार्गाने जा. ते साधू काय सांगू लागले? तुला सुख पाहिजे असेल तर तू मी सांगतो त्या मार्गाने जा. त्या साधूंनी तो जो व्यक्ती चालला होता ना सुखाच्या शोधात, त्या व्यक्तीला सांगितलं तुकाराम महाराजांकडे जायला. तुकाराम महाराजांकडे तुला सुखाचा पत्ता मिळेल. निघाला तो मनुष्य, सुखाच्या शोधात निघाला. सुखाच्या शोधात निघाला, देहू गावामध्ये गेला. आणि देहू गावामध्ये गेल्यानंतर इकडे तिकडे याला त्याला विचारू लागला, तुकाराम महाराज कुठे राहतात? काय विचारू लागला? तुकाराम महाराज कुठे राहतात? सांगितला, गावकऱ्यांनी पत्ता सांगितला. तो तुकाराम महाराजांच्या घरी गेला. पण तुकाराम महाराज तेव्हा भजन करण्यासाठी भंडारा डोंगरावर गेलेले होते. तो तुकाराम महाराजांच्या घरी गेला आणि तुकाराम महाराज जिजामातेला विचारू लागला, माते तुकाराम महाराज इथेच राहतात का? जिजामाता म्हणू लागल्या, हो. कुठे आहेत म्हणे महाराज, कुठे आहेत? जिजामाता सांगू लागल्या, महाराज तर भजन करण्यासाठी गेले, आत्ताच गेले, थोड्या वेळापूर्वीच गेले. थोडं लवकर आले असते तर महाराजांची भेट
झाली असती, महाराजांची भेट झाली असती. तो मनुष्य थोडा नाराज झाला. त्याला आता समजेना काय करावं, कुठे शोधावं महाराजांना. महाराजांना कुठे शोधावं म्हटल्यावर तो जिजामातेला विचारू लागला, कुठे असतील तुमच्या अंदाजे महाराज? जिजामाता सांगू लागल्या, भंडारा, भामचंद्र आणि घोरवणे या 3 डोंगरांपैकी एका डोंगरावर महाराज भजन करत असतील. या 3 डोंगरांवर, या तिन्हीपैकी एका डोंगरावर महाराज भजन करत असतील. ठीक आहे. निघाला तो मनुष्य पत्ता विचारत विचारत. पण जिजामातेला त्याने अगोदर विचारून घेतलं, तुमची जास्त शंका कोणत्या डोंगरावरती आहे? तुमची जास्त शंका कोणत्या डोंगरावरती आहे? भंडारा, भामचंद्र की घोरवणे? जिजामाता सांगू लागल्या, भंडारा डोंगरावर अगोदर तुम्ही जाऊन बघा. तो मनुष्य निघाला भंडारा डोंगराच्या दिशेने. तुकाराम महाराजांचं भजन चालू होतं. भजन चालू होतं तुकाराम महाराजांचं. आणि तो मनुष्य गेला. तुकाराम महाराजांची समाधी लागलेली होती. भजन करता करता शांत झालेले होते. मस्त भजन चालू होतं तुकाराम महाराजांचं. भजन चालू असताना हा मनुष्य मध्येच बोलला. मध्येच बोलल्यानंतर तुकाराम महाराजांना तरीही सूद नव्हती. तेव्हा तुकाराम महाराजांचं भजन चालू होतं आणि तिथं मस्त वसंत आलेला, फळांनी लगडलेली झाडे, वृक्ष, वेली, जसं की महाराजांनीच वर्णन केलेलं आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी सुस्वरे आळवी, पक्षी सुस्वरे आळवी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, सुखे रुचे एकांताचा वास, सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगायेत, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. मस्तपैकी ते वातावरण होतं. त्या वातावरणामध्ये तुकाराम महाराजांचं भजन चालू होतं. भजन चालू असताना ती व्यक्ती विचारू लागली, महाराज, मी तुम्हाला सुखाचा पत्ता विचारायला आलो आहे. महाराज, मी तुम्हाला सुखाचा पत्ता विचारायला आलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी सांगतो ते ऐक. तुम्हाला सुखाचा पत्ता विचारायला आला आहे ना, मग मी सांगेल ते तुला ऐकायला लागेल. तुकाराम महाराज म्हणू लागले, तुला सुख पाहिजे असेल तर देव मिळवावा लागेल. काय म्हणाले तुकाराम महाराज? तुला सुख पाहिजे असेल तर तुला देव मिळवावा लागेल, आणि देव मिळाला म्हणजे तुला सुख मिळेल. तो मनुष्य विचार करू लागला, अरे आपण चुकीच्या मार्गावर तर आलो नाही ना.
आता तुमच्या आमच्या सारखा होता तो काय विचार करणार? अरे मी तर चुकीच्या मार्गावर आलो नाही ना. मी या महाराजांना सुखाचा पत्ता विचारतो आणि हे मला म्हणतात देव मिळव. काय म्हणतात तुकाराम महाराज? देव मिळव. तो तुकाराम महाराजांना स्पष्टपणे बोलू लागला, महाराज मी तुम्हाला देव मिळव असं सांगायला नाही लावलं मी तुम्हाला सुखाचा पत्ता विचारला. मग तुकाराम महाराज म्हणू लागले, तुला सुखच पाहिजे असेल ना तर देव मिळव, त्याच्याशिवाय जगामध्ये सुख नाही आणि कोणतीही व्यक्ती सुखी नाही. महाराज सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेरे बिना जीवा सुख नये, सुख नये. तेरे बिना जीवा सुख नये, सुख नये. तेरे बिना जीवा सुख नये, सुख नये. ये राती माई सुखाची बनाती. ये राती माई सुखाची बनाती. तेराची माई सुखाची जननी. तेराची माई सुखाची जननी. काय सांगतात तुकाराम महाराज? आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. तो मनुष्य म्हणाला, ठीक आहे आता महाराज तुम्ही सांगतायत, तुम्ही संत आहात, तुम्ही साधू आहात म्हणून मी तुमचं ऐकतोय. देव मिळव म्हणे. मग तो विचारू लागला, महाराज देवाचं आणि सुखाचं काय नातं आहे हो? देवाचं आणि सुखाचं काय नातं आहे? तुकाराम महाराज म्हणाले, देव आणि सुख हे शब्द फक्त भिन्न भिन्न शब्द आहेत, पण वस्तू मात्र एकच आहेत. वस्तू मात्र एकच आहे. आपण एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यावरती एखादा हिंदी माणूस तिथे येतो आणि तो म्हणतो आलू की सब्जी दे दो. काय म्हणतो तो मनुष्य? त्या वेटरला काय म्हणतो? आलू की सब्जी दे दो. आणि तिथं मराठी माणूस गेल्यावरती तो काय म्हणेल? बटाट्याची भाजी द्या. काय म्हणेल? बटाट्याची भाजी द्या. मग बटाट्याची भाजी आणि आलू की सब्जी हे वेगळं आहे का? बटाट्याची भाजी आणि आलू की सब्जी हे वेगळं आहे का? नाही. तसंच देव आणि सुख म्हणजे बटाट्याची भाजी आणि आलू की सब्जी हे जसं एकच आहे, वस्तू एकच आहे, मात्र नावं भिन्न भिन्न आहेत, तसेच देव आणि सुख हे नावं भिन्न भिन्न आहेत, पण वस्तू मात्र एकच आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. माझ्या पांडुरंगा सारी खातो, माझ्या पांडुरंगा सारी खातो. माझ्या पांडुरंगा सारी खातो, माझ्या पांडुरंगा सारी खातो. सुखरूपाई साधुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. माझ्या पांडुरंगा सुखरूपाई साधुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. माझ्या पांडुरंगा. सुखरूपाई साधुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. शब्द जरी भिन्न भिन्न असलेत ना, पण वस्तू मात्र एकच आहे. देव आणि हे सुख वेगळं वेगळं नाही.
मग देव मिळवायचा असेल तर काय करायला लागेल हो? देव मिळवायचा असेल तर काय करायला लागेल? काय करायला लागेल? भक्ती करायला लागेल. कोणासारखी भक्ती करायला लागेल? ज्ञानोबरायांसारखी भक्ती करायला लागेल. तुकोबरायांसारखी भक्ती करायला लागेल. अनेक संत होऊन गेले, संतांसारखी भक्ती आपल्याला करायला लागेल. विठ्ठल 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 देवाची भक्ती करायला लागेल, देवाचं नामस्मरण करायला लागेल, तेव्हा देव आपल्याला मिळेल. देवाच्या नावामध्ये इतकी ताकद आहे ना, सगळे पाप जळतात देवाच्या नावाने. सगळे पाप देवाच्या नावाने जळतात. जळतील पापे जन्मांतरेचे, जळतील पापे जन्मांतरे, जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे. नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे. जळतील पापे जन्मांतरेचे, जळतील पापे जन्मांतरेचे. जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे. लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. देवाचं भजन करा. देवाच्या नावामध्ये इतकी ताकद आहे ना, देवाच्या नामाने सगळे संकट दूर होतात. देवाच्या नामाने सगळे पाप नष्ट होतात. घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. घेता नाम, घेता नाम, घेता नाम. कोणाचं नाव घेतात? विठोबाचे नाव घेतल्यावर पर्वत जळतात पापाचे. घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे. म्हणजे कितीही पाप असू द्या, कितीही पाप केलेले असू द्या, आपण ते नष्ट होतात. कशाने नष्ट होतात? भगवंताच्या नामस्मरणाने. मग तुम्ही कराल ना? आपला सोहळा कशा निमित्त चालू आहे? रामेश्वर महादेवांच्या वर्धापन दिनानिमित्त. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोल नमः शिवाय. शिवाय हरे हरे बोले नमः नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोल
हरि बोले नामाचे वाण. रामेश्वराय शिव रामेश्वराय हर हर बोले नम शिवाय. रामेश्वराय शिव रामेश्वराय हर हर बोले नमः शिवाय. रामेश्वराय शिव रामेश्वराय हर हर बोले नम शिवाय. रामेश्वराय शिव रामेश्वराय हर हर बोले नमः शिवाय. शिवाय ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय हरि हरि बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय हरि हरि बोले नमः शिवाय. रामेश्वराय शिव रामेश्वराय हर हर बोले नमः शिवाय. रामेश्वराय शिव रामेश्वराय हर हर बोले नमः शिवाय. हरे कृपाय स्वामी हरे कृपाय हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय हर हर बोले नमः रामेश्वर भगवान की नामस्मरणाने अनेक संकट टळतात. म्हणून देव आपलासा करून घेण्यासाठी नामस्मरण आपल्याला गरजेचं आहे. मग तुम्ही करणार ना? नामस्मरण करणार ना? आपण नामस्मरण केलं पाहिजे, तेव्हा देव आपलासा करून घेता येईल आपल्याला. देव आपलासा करून घेतला म्हणजे आपल्याला या माईक पदार्थांची गोडी राहणार नाही. या माईक पदार्थांची म्हणजे खोट्या मायेपासून तयार झालेल्या विषयांची आपल्याला गरज राहणार नाही. आपण त्या विषयाला लागून राहणार नाही, जेणेकरून देव आपला करून घेतल्यावरती आपण या वाईट गोष्टी सर्व सोडून देऊ आणि भक्तीला लागू. भक्तीला लागल्यानंतर आपण देव मिळवणार आहे. देव मिळवला म्हणजे सुख मिळालं. देव मिळाला म्हणजे सुख मिळालं. आणि या माईक पदार्थांची जर गरज नसेल तर नामस्मरण करण्याची अत्यंत गरज आहे. आणि आज समाजाला 100% गरज आहे नामस्मरणाची. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि राम नसेल ना जगामध्ये, राम नसेल किंवा जीवामध्ये
आत्माराम नसेल ना तर या देहाला काहीही किंमत नाहीये. देहाला काहीही किंमत नाही. यावरून लक्ष्मी मातेचं आणि भगवान विष्णूंचं भांडण चालू होतं. भगवान विष्णूंचं आणि लक्ष्मी मातेचं भांडण चालू होतं. कशावरून? लक्ष्मी माता म्हणायच्या या जगामध्ये मलाच किंमत आहे. काय म्हणायच्या लक्ष्मी माता? या जगामध्ये मला किंमत आहे. भगवान विष्णू हसायला लागले. ठीक आहे, तू म्हणते ना तुला किंमत आहे. आज महिलांना आरक्षण जास्त आहे, त्यामुळे महिलांचं ऐकायलाच लागतं. देवाने सुद्धा ऐकलं होतं. तर भगवान विष्णू म्हणाले ठीक आहे, बघू आपण. एक अंत्ययात्रा चालली होती गावामध्ये. एका गावामध्ये एक अंत्ययात्रा चालली होती आणि अंत्ययात्रे चालत असणारे लोक, अंत्ययात्रेमध्ये चालत असणारे लोक बघून माता लक्ष्मीला एक उपाय सुचला. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू म्हणू लागले, आपण बघू कोण श्रेष्ठ आहे, कोणाला किंमत या जगामध्ये जास्त आहे ते. अंत्ययात्रा चाललेली असताना लक्ष्मी मातेने काय केलं? लक्ष्मी मातेने काय केलं? पैशांचा पाऊस पाडला. पैशांचा पाऊस पाडला म्हटल्यावरती आता पैशांना कोण नको म्हणणार आहे? तुम्ही पण नको म्हणणार नाही आणि मी पण नको म्हणणार नाही. कोणी म्हणेल का नको? पैसे नको मला, असं कोणी म्हणेल का? लक्ष्मी मातेने पाऊस सुरू केला पैशांचा. पैशांचा पाऊस सुरू केला. पैशांचा पाऊस सुरू केल्यावरती अगोदर थोडा 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 सुरू केला. बाकीचे लोक जे अंत्ययात्रेला गेलेले होते ना, ते लोक पैसे गोळा करायला लागले. ते लोक पैसे गोळा करायला लागले. अंत्ययात्रा सोडून दिली आणि आलेले कशाला होते? अंत्ययात्रेला आलेले होते. आणि काम काय केलं त्यांनी तिथं जाऊन? पैसे गोळा केले. लक्ष्मी मातेला अजूनच आनंद व्हायला लागला. हे माझ्या मागेच धावताय. काय वाटायला लागलं लक्ष्मी मातेला? हे माझ्या मागेच धावताय. होते नव्हते सर्व लोक पैसे गोळा करायला लागले. राहिले होते 4 खांदेकरी. खांदेकरी विचार करायला लागले, अरे सगळेच जर पैसे जमा करायला जात आहे, आपण का सोडायचा चान्स? आपण का चान्स सोडायचा? दिलं त्यांनी ते प्रेत खाली ठेवून दिलं. प्रेत खाली ठेवलं खांदेकरांनी आणि ते पण पैसे जमा करायला लागले. पैसे जमा करायला लागले. लक्ष्मी माता हसू लागल्या आणि भगवान विष्णूंना म्हणाल्या, बघा स्वामी, आता बघा कोणाला जास्त किंमत आहे, कोणाला किंमत आहे. सगळे लोक माझ्या मागे धावले. सगळे लोक माझ्या मागे धावले. पैशांच्या मागे धावले. पैसा म्हणजेच लक्ष्मी मातेच्या मागे धावले. आणि भगवान विष्णू विचारू लागले, सगळे धावले ना, बघ कोणी राहिला असेल तर बघून घे. काय म्हणाले भगवान विष्णू? बघून घे कोणी राहिला असेल तर. लक्ष्मी माता म्हणू लागल्या, कोणीच नाही राहिला आता. पैसे जमा करायला तर सगळेच आले ते प्रेत सोडून. भगवान विष्णू हसायला लागले आणि म्हणू लागले, मी तेच विचारतोय, अजून कोण राहिलं ते बघून घे. सगळे पैसे जमा करायला आले. सगळे आले ना, तुझं मत योग्य आहे, तुझं मत बरोबर आहे, मला मान्य आहे तुझं मत. सगळे पैसे जमा करायला आले, पण ते प्रेत जे आहे, ते प्रेत जे आहे ते आलं का पैसे जमा करायला? आलं का? का नाही आलं? त्यातला रामच निघून गेला. उदाहरण माझं संपलं. माझा सिद्धांत एवढाच आहे की या जगामध्ये राम नसेल ना तर पैशाला किंमत नाहीये. म्हणून देवाचं नामस्मरण करणं अतिशय गरजेचं आहे. आणि रामाला महत्व द्या, देवाला महत्व द्या. तुम्ही कोणत्याही देवाचं नामस्मरण करा, पण करा. तुम्ही भगवान शिवाचं करा, भगवान रामप्रभूंचं करा, भगवान श्रीकृष्णांचं करा, त्याबद्दल दुमत नाही. पण कोणत्या तरी एका देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. आपला कोणता तरी एक देव करून घेतला पाहिजे. तुम्ही आम्ही नाही देवामध्ये भेद करत. तुम्ही आम्ही तर केलाच केला, पण संतांनीही देवामध्ये भेद केला होता. कोणी केला होता देवामध्ये भेद? देवामध्ये भेद कोणी केला होता?
विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. पंढरपुरामध्ये पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं भव्य दिव्य मंदिर आहे. ते आजकाल नाही तर 28 युगापासून आहे. पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरामध्ये अनेक लोक दर्शनाला जायचे. आता कुलदैवतच ते होतं, मग दर्शनाला त्याच मंदिरात जायचे. पण नरहरी सोनार नावाचे संत देवामध्ये भेद करायचे. देवामध्ये भेद करायचे. नरहरी सोनार कोणाला मानायचे? भगवान शिवाची तपस्या करायचे. ते भगवान शिवाची तपस्या जास्त होती त्यांची. एक सावकार बाबा होते. आपल्या इथेही सावकार बाबा आहेत. आपले सावकार बाबा नाही हा. पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे निस्सीम भक्त होते ते. सावकार बाबा नरहरी सोनाराकडे गेले आणि गावकऱ्यांना विचारून घेतलं. गावकरी म्हणू लागले, आपल्या गावामध्ये सोनार आहे आणि ते पण संतच आहे. कोण आहे? संतच आहे. सावकारांनी नवस केला होता, मला पुत्र रत्न प्राप्त झालं ना तर मी भगवान पंढरीश परमात्म्याला सोन्याचा करगुटा मडवेल, सोन्याचा करगुटा घालेल, असा सावकारांनी नवस केला होता. मग सावकार विचार करू लागले, आपल्या गावामध्ये सोनार असा तंतोतंत सोनार, परफेक्ट सोनार कोण आहे? गावकऱ्यांना विचारू लागले. गावकऱ्यांनी नरहरी महाराजांचं नाव सांगितलं. नरहरी महाराजांचं नाव सांगितलं. सावकारजी गेले नरहरी सोनारांकडे गेले आणि नरहरी सोनारांना सर्व घडलेला प्रकार सांगितला. मी नवस केलेला आहे, मला पांडुरंग परमात्म्याला करगुटा करायचा आहे सोन्याचा. करगुटा करायचा आहे सोन्याचा म्हटल्यावरती नरहरी सोनारांना भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचा खूप राग होता. खूप राग होता. कारण ते भगवान शिवाचे भक्त होते. भगवान शिवाचे भक्त असल्यामुळे ते पांडुरंगाच्या मंदिरात जात नव्हते. पांडुरंगाच्या मंदिरात जात नव्हते. आता मोठा प्रॉब्लेम झाला. सावकार म्हणू लागले, गावामध्ये तुम्हीच असे सोनार आहेत, मापावरती तंतोतंत करगुटा बनवून द्याल मला. मापावरती तंतोतंत करगुटा बनवून द्याल. सोनारजी म्हटले, ठीक आहे, पण मी मंदिरात माप घ्यायला येणार नाही. मंदिरामध्ये माप घ्यायला येणार नाही म्हटल्यावरती सावकारजी विचार करू लागले जरा. महाराज तर म्हणताय मी माप घ्यायला येणार नाही आणि करगुटा कसा काय तंतोतंत बसेल? मग करगुटा कसा काय तंतोतंत बसेल? नरहरी महाराज सावकारजींना सांगू लागले, तुम्ही माप घेऊन या, दोरीचं माप बनवून आणा. माप बनवून आणा म्हणजे मी त्या मापावरती परफेक्ट करगुटा बनवून देईल. तंतोतंत माप घेतलं सावकारजींनी. पांडुरंग परमात्म्याच्या कमरेचं तंतोतंत माप घेतलं आणि नरहरी महाराजांकडे गेले. नरहरी महाराजांनी त्या तंतोतंत मापावरती सेम तसाच करगोटा बनवला. करगोटा बनवल्यानंतर सावकारजींना बोलवून घेतला आणि सावकारजींना म्हणू लागले, हा करगोटा तुम्ही आता पांडुरंग परमात्म्याला घालू शकता, तुमचा नवस पूर्ण होईल. तुमचा नवस पूर्ण होईल म्हटल्यावरती सावकारजींना खूप आनंद झाला. सावकारजींना आनंद झाला आणि सावकारजी तो करगुटा घेऊन मंदिरामध्ये गेले आणि पांडुरंग परमात्म्याच्या कमरेला लावलेला करगोटा, तो करगोटा पांडुरंग परमात्म्याच्या जेव्हा कमरेला लावला ना तेव्हा तो करगोटा एकदम कमी आला, अपूर्ण आला. तंतोतंत माप घेतलेला असून सुद्धा अपूर्ण आला तो करगोटा, कमी आला. सावकारजी नाराज झाले आणि सावकारजी पुन्हा नरहरी महाराजांकडे गेले. महाराज, मी तर तंतोतंत माप घेतलं होतं आणि तुम्ही पण या तंतोतंत मापावरती करगुटा बनवला, पण मी जेव्हा मंदिरात गेलो आणि पांडुरंगाच्या कमरेला लावला ना करगुटा तेव्हा तो कमी आला, अपूर्ण आला. नरहरी महाराज विचार करू लागले, असं कसं होऊ शकतं? मी तर
परफेक्ट बनवला आहे करगुटा. नंतर पुन्हा सावकारजी माप घेऊन आले. पुन्हा माप घेतल्यावरती त्याच मापावरती तंतोतंत करगुटा बनवला नरहरी महाराजांनी. आणि तो करगुटा सावकारजींनी भगवान परमात्म्याला घालण्यासाठी नेला. भगवान परमात्म्याला कमरेला लावला. कमरेला लावला तो करगुटा खाली गळायला लागला. तो करगुटा खाली गळायला लागला. तसंच तंतोतंतच माप घेतलं होतं आणि त्याच तंतोतंत मापावरती बनवलेला होता करगुटा. पण तरी पण तो करगुटा गळायला लागला. पहिल्यांदा काय झालं, आपरा आला, नंतर गळायला लागला, मोठा झाला. नंतर मोठा झाल्यावरती सावकारजी पुन्हा नाराज झाले आणि नरहरी महाराजांकडे गेले. महाराज, आता मी तर थकलो म्हणे, तंतोतंत माप घेतलं दोनदा, तर एकदा आपरा झाला, एकदा मोठा झाला. महाराजांना खूप विनंती करू लागले सावकारजी, महाराज आता तुम्हालाच यावं लागेल मंदिरात आणि तुम्हालाच तंतोतंत कमरेचं माप घ्यावं लागेल. कमरेचं माप घ्यावं लागेल म्हटल्यावरती भगवान नरहरी महाराज विचार करू लागले. नरहरी महाराज विचार करू लागले, मी तर या देवाला मानत पण नाही आणि मी कसं या मंदिरामध्ये जाऊ, कसं त्या देवाला हात लावू. भगवान सावकारजींनी नरहरी सोनारांचे डोळे बांधले. डोळे बांधले आणि नरहरी महाराजांना पांडुरंग परमात्म्याच्या कमरेचं माप घ्यायला सांगितलं. माप घ्यायला सांगितलं, तंतोतंत माप घेतलं. जेव्हा डोळे बंद असायचे ना, नरहरी महाराजांचे जेव्हा डोळे बंद असायचे ना, तेव्हा नरहरी महाराजांना हाताला भगवान शंकराची पिंड लागायची. काय लागायचं? पिंड लागायची हाताला. नरहरी महाराजांना विचार पडला जरा, आपण तर पांडुरंगाच्या कमरेचं माप घ्यायला आलो आणि मला तर हाताला पिंड लागतीये. म्हणून भगवान नरहरी सोनारांनी काय केलं, डोळे उघडले. डोळे उघडले आणि साक्षात भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं दर्शन झालं. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं दर्शन झालं. नरहरी महाराज खूप रडू लागले, देवा मी भेद केला रे तुमच्यामध्ये. शिव आणि राम आणि विठ्ठल हे एकच आहे, फक्त मी भेद केला. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आपला एक देव करून घ्या आणि त्या देवाचं भजन करून घ्या, त्याच्याशिवाय जगामध्ये सुख नाही. आणि या माईक पदार्थांना लात मारा म्हणजे तुम्हाला सुख येईल, हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज सांगतात. रती माई के दुःखाची जलती, हे रती माई के दुःखाची जलती, हे रती माई के दुःखाची जलती, हे रती माई के दुःखाची जलती. ए रती माई के दुःखाची जनते, ए रती माई के दुःखाची जनते, ए रती माई के दुःखाची जनते,
दुःख मूळ आहे. काय आहे संसार? दुःख बांधवाडी हाय हा संसार दुःख बांधवाडी हाय हा संसार दुःख बांधवाडी आहे हा संसार दुःख बांधवाडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे दुःख बांधवाडी हाय हा संसार दुःख बांधवाडी हाय हा संसार सुखाचा विचार नाही कोठे दुःखाचा विचार नाही कोठे दुःख बांधवाडी आहे हा संसार दुःख बांधवाडी आहे हा संसार दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे. या संसारामध्ये जर विचार करायला गेला ना तर दुःखच आहे. सुखाचा विचारच नाही कुठं. प्रत्येकाला दुःख आहे. सुखी या जगामध्ये कोणीच नाहीये. कोण सुखी आहे? काका तुम्ही सुखी आहे का? देवरे मावशी तुम्ही? काका तुम्ही? कोणीच नाही. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. दुखिया बाबा कोई नहीं रे जो देखेगा दुखिया बाबा दुखिया कोई नहीं रे जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया राजा दुखिया प्रजा दुखिया राजा दुखिया प्रजा दुखिया सुखिया हरि के दास सुखिया हरि के दास. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. या जगामध्ये प्रत्येक जण दुःखी आहे. प्रत्येक जण काय आहे? दुःखी आहे. मग सुखी कोण आहे? फक्त हरीचे दास सुखी आहेत. कोण आहेत सुखी? हरीचे दास सुखी आहेत. का? त्यांनी देव मिळवला. त्यांनी देव आपलासा केला. मीराबाई माहित आहे ना सर्वांना? संत मीराबाई माहित आहे ना? मीराबाई एका राजाची कन्या होती.
मीराबाई एका राजाची कन्या होती. राजाची कन्या असल्यामुळे तिच्या हाताखाली, मीराबाईच्या हाताखाली दासी होती. दासी होती, आत्ताच्या भाषेत सांगायला गेलं तर नोकर. मीराबाईंच्या हाताखाली नोकर होती, दासी होती. ती दासी दररोज मीराबाईंची सेवा करण्यासाठी यायची. मीराबाईंचं भजन चालू असायचं. मीराबाईंचं भजन चालू असायचं आणि दासी सेवा करण्यासाठी यायची. एक दिवशी दासी आजारी झाली. दासी, मीराबाईंची दासी आजारी झाली आणि आजारी झाल्यानंतर पाठवायचं कोणाला मीराबाईंच्या सेवेसाठी? मीराबाईंच्या सेवेसाठी पाठवायचं कोणाला? तर दासीच्या मुलाला सांगू लागली, बाळा ऐक, मला बरं वाटत नाहीये, आज माझ्या जागी फक्त तू मीराबाईंची सेवा करण्यासाठी जा, तिथे झाड लोट करण्यासाठी जा, मीराबाईंची सेवा करण्यासाठी जा, तिथे झाड लोट साफसूफ कर सर्व. गेला तो मुलगा गेला. त्या दासीचा मुलगा मीराबाईंची सेवा करण्यासाठी गेला आणि त्या मुलाच्या मनामध्ये असं वाईट निर्माण झालं का मला मीराबाई सोबत लग्न करायचं आहे. मीराबाई खूप सुंदर होत्या दिसायला, खूप सुंदर. मीराबाई कोण होत्या माहितीये? मीराबाई एवढ्या मोठ्या भक्त होत्या भगवान श्रीकृष्णांच्या. मीराबाईंच्या वडिलांनी विष पाजलं. मीराबाईंच्या वडिलांनी विष पाजलं तेव्हा भगवान श्रीकृष्णांचा कंठ निळा पडला होता. एवढी भक्ती मीराबाईंची होती. किती सुंदर दिसत असेल मीराबाई, खूप सुंदर दिसत होत्या. त्या मुलाच्या मनामध्ये जरा वाईट भावना निर्माण झाली आणि घरी येऊन आईला म्हणू लागला, आई मला ना त्या मीराबाई सोबत लग्न करायचं आहे बरं, मीराबाई सोबत लग्न करायचं आहे. दासी म्हणू लागली, हे वेड्या शांत बस, मीराबाई राजाची कन्या आहे आणि आपण तिच्या हाताखाली दास्यत्व करतो. काय करतो? दास्यत्व. आणि मीराबाई तुला स्वीकारेल असं वाटतं का तुला? मीराबाई संत आहेत, मीराबाई तुला स्वीकारू शकत नाही. तो दुसऱ्या दिवशी पण गेला. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याचा तोच हट्ट, आई मला मीराबाई सोबत लग्न करायचं आहे. आईला काही राहावलं नाही. आता आईचं अंतकरण खूप जड असतं. आईचं अंतकरण असल्यामुळे आई मीराबाईला डायरेक्ट बोलू लागल्या, मीराबाई तुम्हाला एक विचारायचं आहे, विचारू का? तुम्ही मला रागवणार तर नाही ना? आता शेवटी त्या दास्यत्व करत होत्या त्यांच्या हाताखाली, विचारताना जरा घाबरणारच ना. विचारलं, मीराबाई विचारू का तुम्हाला? मीराबाई म्हणू लागल्या, हा विचार ना. माझा मुलगा म्हणतोय तुमच्या सोबत लग्न करायचं. माझा मुलगा म्हणतोय तुमच्या सोबत लग्न करायचं. मीराबाई म्हणाल्या, ठीक आहे, पण माझी एक अट आहे. माझी एक अट आहे. याने 8 दिवस मंदिरामध्ये यायचं, माझ्यासोबत भजन करायचं. काय करायचं? भजन. 8 दिवस मंदिरामध्ये यायचं. 8 दिवस माझ्यासोबत याने भगवान परमात्म्याचं भजन करायचं. मीराबाई दासीला सांगू लागल्या. दासी म्हणाले, ठीक आहे, मी त्याला सांगते. दासीने सांगितलं. आता याला ती आवडलेलीच होती, मीराबाई आवडलेलीच होती. मीराबाई आवडलेली असताना हा म्हणाला, 8 तर दिवस सांगितलं ना, 8 दिवस भजन करायला काय हरकत आहे? काय म्हणाला तो? 8 दिवस भजन करायला काय हरकत आहे? हिचं जर आपल्या सोबत लग्न होत असेल तर 8 दिवस आपण भजन, 8 काय 15 दिवस आपण भजन करू. ठीक आहे, त्याला अट मान्य झाली. पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला, तिसरा दिवस झाला, चौथ्या दिवशी तो खूप भजन करू लागला. 5वा दिवस आला, 6वा आला, 7वा आला. 8व्या दिवशी मीराबाई इतक्या भजनामध्ये रंगून गेल्या होत्या, प्रेम के रंग में ऐसी डूबी बन गया एक
बन गया एक हीरो प्रेम के रंग में ऐसी डूबी बन गया एक हीरो प्रेम की माला जपते जपते आप बनी में शाम प्रेम की माला जपते जपते आप बनी में शाम सासों की माला पे सिमरू में राधे श्याम सासों की माला पे सिमरू में सीताराम सासों की माला पे सिमरो रे सासों की माला पे सिमरो रे प्रेम की माला जपते 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 आप बनी में शाम प्रेम की माला जपते जपते आप बनी में शाम सासों की माला पे सिमरू में सीताराम सासों की माला पे सिमरू में सीताराम सासों की माला पे सिमरो रे राधे श्याम सासों की माला पे सिमरो रे सीताराम जीवन का श्रृंगार है प्रीतम मांग का है सिंदूर मांग का है सिंदूर जीवन का श्रृंगार है प्रीतम मांग का है सिंदूर मांग का है सिंदूर अपने आप से बातें करके हो गई मैं बदनाम अपने आप से बातें करके हो गई मैं बदनाम सासों की माला पे सिमरू में सीताराम सासों की माला पे सिमरू में राधे श्याम सासों की माला पे सिमरो रे राधे श्याम सासों की माला पे सिमरो रे अशा प्रकारे मीराबाई त्या भगवान परमात्म्याशी एकरूप होऊन गेल्या आणि तो व्यक्ती जो होता ना तो मुलगा होता ना मला लग्न करायचंय मीराबाई सोबत त्या मीराबाईच एवढ्या दंग होऊन गेल्या एकरूप होऊन गेल्या भगवान परमात्म्यासोबत त्या व्यक्तीची इच्छाच राहिली नाही डायरेक्ट तो व्यक्ती रात्रंदिवस भजन करू लागला देवाचं नामस्मरण करू लागला म्हणजे एवढी नामस्मरणामध्ये ताकद आहे आपल्या इच्छा सुद्धा बदलू शकतं नामस्मरण विठ्ठल 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 त्याने नामस्मरण केलं त्याला मीराबाईच नाही त्याला देव मिळाला देव आपलासा करून घेतला त्याने नामस्मरणाने हाच एक देव मिळवल्याचा फायदा आहे आणि त्यामध्येच सुख आहे अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे हेरती मायके दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान विठोबा रखुमाई Bye.
ढोबार घुमाई 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 ढोबार ढोबार घुमाई घुमाई ढोबार घुमाई ढोबार घुमाई ढोबार ढोबार घुमाई घुमाई ढोबार ढोबार घुमाई घुमाई ढोबार 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 ढोबार घुमाई घुमाई ढोबार घुमाई ढोबार घुमाई ढोबार ढोबार घुमाई घुमाई ढोबार 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 घुमाई नंतर गाला कीर्ती रूपी उरावे. मरायचं असेल तर कीर्ती करून मरा. कीर्ती करून मरा म्हणजे जेणेकरून ज्ञानोबारायांचं तुकोबारायांचं आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांचं नाम ज्याप्रमाणे आज अजरामर आहे, त्यांची कीर्ती राहिली की नाही मागे, संतांची कीर्ती राहिली की नाही मागे, तशीच आपली राहावी यासाठी प्रयत्न करा. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. कीर्ती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसान. आज या ठिकाणी झालेल्या सेवेला मी पूर्णविराम देत आहे. काही चुकलं असेल तर माझं मला परत करा, आणि काही बरोबर असेल तर ते नक्कीच तुम्ही पदरात घ्या. तुमची लेख विठ्ठल 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 विठ्ठल. चाल घ्या तोपर्यंत. तुका उत्तमची ओरे गिरीती मागे उत्तमची ओरे गिरीती मागे तेरती मायिका दुःखाती जरा तेरती मायिका
दुःखाची जणिती नाही आदी अंती अवसान. आज सेवेसाठी उपस्थित असलेले आमचे गोरक्ष महाराज देवकर त्यांचे मी मनापासून आभार मानते आणि मला सेवा करण्याचा योग ज्यांनी दिला आदरणीय माझे बाबा दराडे बाबा त्यांच्याही चरणावरती मी नतमस्तक होते. सावकार बाबांच्याही चरणी मी नतमस्तक होते. डांगे सरांच्याही चरणी मी नतमस्तक होते. तुम्हा सर्वांचे मी एकदा मनापासून आभार मानते आणि सेवेला पूर्ण विराम देते. निवृत्ती राया निवृत्ती